नमस्कार मित्रो, आज आपला व्हिडिओचा पहिला दिवस म्हणजे पहिलं पाऊल, अ स्टेप टू स्पीक गुड इंग्लिश, म्हणजे चांगलं इंग्रजी बोलण्याकडे एक पाऊल। आज या विषयी मी तुम्हाला समजावून सांगणार आहे, नीट लक्षात घ्या। एक महत्त्वाची गोष्ट, बोलाल तर बोलाल, तुम्ही बोलालच नाही नुसतं वाचाल तर ते उपयोगाचं नाही, बोलण्यासाठी बोलावंच लागेल हे लक्षात ठेवा। आता सुरुवात करताना प्रत्येक कारला, गाडीला, यंत्राला एक ड्रायव्हर असतो, मग आपल्या वाक्याला सुद्धा काही ड्रायव्हर्स असतात। व्याकरणाच्या भाषेत त्याला सब्जेक्ट म्हणतो, परंतु तुम्हाला व्याकरण शिकवायचंच नाहीये, तुम्हाला इंग्रजी कसं बोलायचं आणि सहजगत्या कसं बोलायचं हे आपल्याला शिकायचं आहे। तर हे करीत असताना आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये ते शब्द, तो आवाज आणि ती कृती गेली पाहिजे हे मी काल सांगितलं, आज लक्षात घ्या। सर्वप्रथम बोलायचं आहे, इंग्रजी बोलायचं आहे, तर सर्वप्रथम मी जे क्रम सांगतो त्या क्रमाने आणि त्याच कृतीने, त्याच पद्धतीने आपल्याला दररोज फक्त 2 ते 3 दिवस 30 मिनिटाचा सराव करायचा। याच्यावरती अजिबात नाही, पाठांतर मुळीच नाही। पहिली स्टेप, तर हा जो सब्जेक्ट आहे तो का, तर तो बघून घ्या। सर, आपण स्वतःबद्दल भरभर बोलत असतो आणि स्वतःसाठी व्यक्त करताना आपण काय करायचं, मी किंवा मला, याच्यासाठी आपण म्हणतो आई। तर आय हा शब्द बोलताना लक्ष द्या, उजव्या हाताचे हे जे 5 बोट आहे त्यातले 4 बोट असे वळवून घ्यायचे, मग अंगठा शिल्लक राहतो आणि आपण ताठ उभं राहायचंय इंग्रजी शिकताना। आणि आय हा शब्द बोलतानाच ह्या अंगठ्याचा स्पर्श आपल्या छातीला करायचा आणि काय बोलायचं, आय आय आय। हार्डली एक 5-10 वेळा तुम्ही आय बोललं, तुमच्या डोक्यामध्ये जाऊन जाईल का ही अभिव्यक्ती आय साठी आहे, तुमचा विषय मिळतो। यानंतर आता क्रम बघा, तर दुसरा जो ड्रायव्हर आहे तो आहे आपल्या समोरचा आणि तो म्हणजे आहे तू किंवा तुम्ही, याला आपण इंग्लिश मध्ये बोलतो यू। आणि हा यू बोलताना आपल्याला काय करायचंय, तर आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्या शेजारची ही जी तर्जनी आहे ह्या बोटाने आपल्याला समोर दाखवायचे, यू यू। हा यू बोलताना हा हात सरळ ठेवायचा आहे आणि दिशा बोटाची समोरच्या दिशेला असली पाहिजे। यू हे 2 गोष्टीसाठी चालतो, एक वचन यू म्हणजे तू आणि अनेक वचनासाठी सुद्धा तुम्ही, म्हणून पुन्हा एकदा यू यू यू। संपला विषय। एक 4 ते 5 मिनिटे याची प्रॅक्टिस करायची। पुढचा जो क्रम लागतो तो आहे अनेक व्यक्तींसंदर्भात, जे आपल्या समोर उभे किंवा बाजूला आहे आणि मग आपल्याला म्हणायचं आहे ते किंवा त्यांनी। त्यासाठी इंग्लिश मध्ये बोलतो आपण दे, परंतु आता ही कृती करायची नाही। देईसाठी कोणती कृती करायची हे तुम्हाला, उजव्या हाताच्या अंगठ्याने आपला हात आपल्या खांद्याजवळ न्यायचा आणि मागच्या दिशेला अंगठ्याने दाखवायचं आणि म्हणायचं देई 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 दे, लाईक दिस। याप्रमाणे आपण दे दाखवणार आहोत आणि याच प्रमाणे आपली प्रॅक्टिस पाहिजे। आई यू देई, आई यू देई, इथपर्यंत आलो आपण। आता आपल्याला आम्ही किंवा आपण म्हणायचं आहे, अतिशय साधी गोष्ट आहे। तुमचे दोन्ही हात समोर ताठ करा आणि बोटे सुद्धा ताठ आणि मोकळे ठेवा आणि दोन्ही तळ हात शेजारी घ्या, जणू काही आपण काही फुलं आपल्या दोन्ही हातावर ठेवलेले आहोत, याप्रमाणे कृती करा आणि सहज गोलाकार फिरवून खांद्याकडे हात आणा, याप्रमाणे लाईक दिस। आणि तोंडाने बोला वी 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 म्हणजे आम्ही। बस हे 5-6 वेळा तुम्ही 10 वेळा तर त्याची प्रॅक्टिस केली, पुन्हा पहिल्यापासून आई यू यू देई वी, इज इट, याप्रमाणे झालं। त्यानंतर आपल्याला तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलायचंय,
जी आपल्या समोर नाही, बाजूला कुठेतरी आहे आणि एकच आहे, तर तो आहे ही. तर हा ही साठी ही ऍक्शन न करता आपण काय करायचं, पुन्हा एकदा उजव्या हाताचा अंगठा आणि ह्या वेळेस मात्र उजव्या बाजूला दाखवायचं. ही, तो, ही, ही, ही याप्रमाणे. आणि मुलगी असेल किंवा स्त्रीलिंगी असेल तर डाव्या हाताच्या अंगठ्याने डाव्या बाजूला दाखवायचं. सी, 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 सी याप्रमाणे. त्यानंतर निर्जीव वस्तू किंवा पशु, पक्षी, प्राणी इतर गोष्टींसाठी आपण इट वापरतो. हे इट वापरण्यासाठी तोंडाने इट बोलायचं आणि त्यावेळेस आपल्या उजव्या हाताने आपल्या समोर परंतु खालच्या दिशेने, पायाच्या दिशेने दाखवायचं. इट, 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 इट. याप्रमाणे सर्व ड्रायव्हर्स आपले परिचित असले तर आपल्याला कोणतंही वाक्य बोलायला अडचण येणार नाही इंग्लिश मधून, आणि कोणती ऍक्शन करावी आणि त्या ऍक्शन नुसार आपल्या तोंडातून आपोआप ते इंग्रजी शब्द बाहेर पडणार आहे, ही खात्री बाळगा. अशा पद्धतीने आपण इंग्रजीचं पहिलं पाऊल सहज बोलताना हे करू शकतो. पुन्हा दाखवतो, एकदा लक्षात घ्या. आई, यू, यू, दे, ही, शी, इट. आई, आई, यू, यू, दे, वी, ही, शी, इट. या पद्धतीने आपण 10-15 वेळा प्रॅक्टिस करायची. हा सराव केला तुमचं काम संपतं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्या पुढची गोष्ट बघूया.